काय दिलंय बघा यामध्ये, टू सोलनॉइड्स of equal number of turns have their length as well as radius are in the same ratio 1:3. Ratio of their self inductance will be विचारलंय. ओके, मग यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करणार? सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलनाइडचा फॉर्म्युला काय असतोय? म्यू नॉट, बरोबर, एन स्क्वेअर एरिया इंटू लेंथ. इज इट राईट? बरोबर आहे एव्हरीवन? सॉल्व देसाई किती आन्सर? 50चा आन्सर 1:3. 48 सॉल्व करा. हा, किंवा त्या टाईपचा कुठला आणि ऐका जवळपास बघायचा. मग मला सांगा यामध्ये काय दिलंय? ह्या प्रॉब्लेम मध्ये रेडियस आर इन द रेशो अँड लेंथ म्हणजे L1/L2 as well as R1/R2 किती दिलंय? 1/3. मग सांगा डायरेक्ट रिलेशन आहे. म्यू नॉट काय करायला पाहिजे? एन यूज करून चालेल काय? स्मॉल एन यूज करून चालेल काय? नाही, कारण लेंथ फॅक्टर आहे यामध्ये. इज इट राईट? त्यामुळे स्मॉल एन रेडियस फॅक्टर आहे म्हणजे एरिया काय पाहिजे? इंटू वॉट? एल. मग डायरेक्टली सांगा एल प्रपोर्शनल टू म्यू नॉट कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट, राहिलं काय? रेडियस. रेडियसला आर स्क्वेअर अँड एल स्क्वेअर बाय एक एल कॅन्सल. हे कळालं सगळ्यांना? आर स्क्वेअर बाय एल कसं आलं, का आलं का सगळ्यांना? एव्हरीवन? हे एन स्क्वेअर बाय एल स्क्वेअर आहे इंटू वॉट? एल. मग एक एल कॅन्सल ना. मग मी लिहितो रेशोसाठी एल आपल्याला फाइंड करायचं आहे टू सोलनाइड रेशो 1:3. L1/L2 फाइंड करायचं आपल्याला. L1/L2 काय येणार? R1/R2 चा स्क्वेअर, पण इनवर्स विथ लेंथ आहे म्हणून L2/L1 चा स्क्वेअर. अंडरस्टूड? म्हणजे इट इज 1/3 चा स्क्वेअर इंटू 3:1. L1/L2 1/3 आहे ना, मग L2/L1 काय येणार? एव्हरीवन इज इट क्लिअर? L2/L1 3/1 हे बरोबर आहे काय? यावर लिहिलं मी L1/L2 1/3. फायनल आन्सर इट इज 1/3. Is it clear? Everyone, is it clear?